जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे आज आपण पनीर परोठे ही रेसिपी बनवलेली आहे आणि पनीर पण आपण घरीच बनवलेलं आहे आणि घरीच तयार करून घेतलेले. तर पनीर परोठेची रेसिपी कशा पद्धतीने केली चला तर पाहूया. तर इकडे मी 1 लिटर दुधाचं हे पनीर बनवून घेतलेलं आहे. त्याला छान ग्रेट करून घेतले. तर आता पहिला आपण बाउलमध्ये पनीर घेऊया. त्याच्यानंतर इकडे छोटे 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. ते पण इकडे कुस्करून घेतलेले आहेत. आपण सर्व नंतर एकजीव करणार आहोत ते. त्याच्यानंतर एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मसाले पण टाकून घेऊया. तर इकडे मसाल्यामध्ये आपण जिरा पावडर, जिरा पावडर 2 चमचे घेतलेली आहे. तसेच धना पावडर, तसेच ही मिरी पावडर आहे. मिरी पावडरमुळे परोठ्याला खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर थोडीशी हळद, लाल मिरची पावडर 2 चमचे टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा कितपत तिखट हवं त्याप्रमाणे टाकू शकता. इथे मिरीचा वापर केलेला आहे मी. ते पण थोडी तिखटच असते. चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली. तर असं हे सगळं साहित्य टाकलेले. आता छान मिक्स करून घ्यायचं हाताने. अगदी एकजीव करायचं. त्यामुळे ना आपले परोठे एकदम सुंदर आणि बिलकुल फुटत नाही आहेत आणि चवीला पण खूप छान होतात. तसेच मी गव्हाचं पीठ थोडंसं त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकून पीठ मळून ठेवलेलं आहे. ते इकडे मी काय दाखवलेलं नाही. ते पीठ मळून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे छान एकजीव करून घ्यायचं सारण. हे सारण एकजीव करून घेतलं ना मग आपला परोठा फुटत नाही आणि चवीला पण खूप छान होतं. तर हे मी पीठ मळून घेतलेलं आहे. एक अर्धा तास अगोदरच पीठ मळून ठेवलेले. तर आता आपण परोठे लाटून घेऊया. तर मध्यम आकाराची लाटी घेतलेली आहे. अशी थोडीफार लाटली की त्याच्यावरती आपण हे सारण ठेवायचं. सारण एकदम छान झालेलं आहे, मऊसूत झालेले. अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं, जराही आपले परोठे फुटत नाहीत आणि चवीला छान होतात. तर आता आपण हलक्या हाताने हा परोठा लाटून घेऊया. सकाळच्या ब्रेकफास्टला पण हा बेत एकदम उत्तम आहे आणि पनीर हे पौष्टिकच आहे. पनीर मी घरीच बनवलेलं आहे. पनीर हे 1 लिटर दुधापासून एवढं पनीर बनवलेलं आहे आणि खूप छान लागतात चवीला घरी बनवलेल्या पनीरचे परोठे. तुम्ही पनीरचे परोठे बनवा किंवा भाजी बनवा पनीरची. पनीर टिक्का मसाला घरी बनवलेल्या पनीरपासून खूपच छान पदार्थ होतात. तर आता हा आपला परोठा लाटून झालेला आहे. तर छान भाजून घेऊया. अगदी खरपूस आणि खुसखुशीत असा भाजून घ्यायचा. याच्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन टाकलेलं आहे त्यामुळे एकदम सुंदर असे होतात. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता छान पलटी करून घेतलेला आहे. त्याप्रमाणे आपण इकडे दुसरा पण परोठा लाटून घेत आहोत. तूप लावून छान खरपूस भाजायचा आणि त्यामुळे खमंग असा लागतो चवीला. आणि हे गरमागरम तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता.
तर अशा प्रकारे हे आपले परोठे छान भाजले जात आहेत। तर आता हा दुसरा पण आपण परोठा लाटून घेऊया। खूप छान आणि टेस्टी होतात, तर नक्कीच तुम्ही असे करून बघा। आणि त्याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे ते जे सारण आहे ते एकजीव होतं आणि त्याची चव पण अप्रतिम लागते। तुम्ही दह्याबरोबर खा किंवा सॉस बरोबर खा, आणि लहान मुलांना पण टिफिनला देण्यासाठी हे परोठे फारच उपयुक्त आहेत आणि पौष्टिक पण आहेत। तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे करून मुलांना टिफिनला देऊ शकता। रोज रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला ना, हा एक पदार्थ उत्तम आहे टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी। वा, मस्त भाजलेला आहे आपण। चला तर आपण आता सर्व करूया। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा। वा, सुंदर मस्त छान आता खुसखुशीत असा हा परोठा आपला तयार आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।